ठीक आहे. तर आता आपण काय केलं, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्याचं रूपांतर पाहिलं. आता आपल्याला या भागामध्ये काय करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्याचे, आता आपल्याला कशाचं पाहायचं आहे, प्रश्नार्थक वाक्याचे, अर्थात इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये WH क्वेश्चन आहे आणि येस नो टाईप क्वेश्चन आहे किंवा येस नो क्वेश्चन आहे. इंट्रॉगेटिव्ह मध्ये दोन आहेत. कोणते? एक आहे प्रश्न, WH प्रश्न, आणि होय नाही किंवा येस नो क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणा सरळ सरळ, आणि दुसरं म्हणा येस नो क्वेश्चन. बस. इंट्रॉगेटिव्ह मध्ये बघा, काळाचे नियम, सर्वनामाचे नियम म्हणजे प्रोनाउनचे नियम, आणि ऍडव्हर्बियलचे नियम, तिन्ही चारही फॉर्मॅटमध्ये सारखेच. फक्त इथं बदलणार काय आहे, एक रिपोर्टिंग वर्ब बदलणार आहे आणि कनेक्टिंग वर्ड बदलणार आहे. काय काय बदलणार आहे? रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिंग वर्ड. पाहू आता काय आहे याच्यामध्ये. अप्रत्यक्ष कथनासाठी सामान्य नियम सर्व प्रकारच्या वाक्यासाठी असतात, ते तुम्हाला माहिती आहे, आताच मी सांगितलं. एक म्हणजे काळातील बदल, सगळ्या वाक्यांसाठी आहेत. सर्वनामातील बदल आहेत. क्रियाविशेषणातील बदल आहेत, म्हणजे चेंज इन प्रोनाउन, चेंज इन ऍडजेक्टिव्ह आणि चेंज इन टेन्स. हे बदल या सुद्धा वाक्यामध्ये तेच आहेत जे असर्टिव्ह मध्ये आहेत. इथं दिलेच आहे. हे तीन नियम सर्व प्रकारच्या वाक्यांसाठी समान आहेत. आता काय राहिलं, एक म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा, तर ते काय प्रश्नच नाहीये. दोनच राहिले, एक म्हणजे कनेक्टिंग वर्ड आणि रिपोर्टिंग वर्ब. कनेक्टिंग वर्ड आणि रिपोर्टिंग वर्ब. बघा, अहवाल देणारे क्रियापद म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. सेड किंवा सेड टू ऐवजी काय करायचं आपल्याला, आस्क्ड किंवा क्वेश्चन. काय करायचं आहे, सेड किंवा सेड टू च्या ऐवजी काय करायचं आपल्याला, आस्क्ड किंवा क्वेश्चन. त्याच्यानंतर जोडणारे शब्द म्हणजे जोड शब्द, कनेक्टिंग वर्ड. WH प्रश्नासाठी वाक्यातील तोच WH शब्द, उदाहरणार्थ व्हॉट, वेअर, व्हाय, व्हेन, जो असेल तो शब्द आपण काय करायचा आहे असा जोड शब्द म्हणून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता WH मध्ये तोच शब्द आहे, परंतु हो नाही म्हणजेच येस नो क्वेश्चन साठी. कुठल्या क्वेश्चन साठी? येस आणि नो या क्वेश्चन साठी मात्र आपल्याला काय करायचं आहे, या क्वेश्चन साठी आपल्याला इफ किंवा वेदर, इफ किंवा वेदर हा शब्द घ्यायचा आहे, हा जोडणारा शब्द म्हणून वापरायचा आहे. वाक्यरचनेत बदल महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचं या प्रश्नोत्तर या WH आणि येस नो टाईप मध्ये हे महत्वाचं आहे. वाक्यरचनेत बदल करणं गरजेचं आहे. तर बघा, जोडणारा शब्द वापरल्यानंतर प्रश्नार्थक वाक्याची रचना विधानार्थी वाक्याप्रमाणे करायची आहे. कशी करायची आहे? विधानार्थी वाक्याप्रमाणे. म्हणजे कशी? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, SVO अशी करायची. म्हणजेच क्रियापदापूर्वी करता येतो. म्हणजे काय करायचं आहे, डायरेक्टचं आपल्याला ज्यावेळेस इनडायरेक्ट करायचं असतं त्यावेळेस आपण काय करायचं, एकच लक्षात ठेवायचं, इनडायरेक्ट करताना क्रियापदापूर्वी करता आणायचं. बस. म्हणजेच काय करायचं, SVO हे करायचं. मूळ वाक्यातील प्रश्नचिन्ह काढून टाकून पूर्ण विराम द्यावा, म्हणजे फुल स्टॉप द्यावा. ठीक आहे. आता आपण पाहूया WH टाईप. WH टाईप काय आहे WH टाईप मध्ये? तर एक उदाहरण आहे. आता सगळे नियम तर आपण पाहिलेले आहेत. प्रोनाउन आपल्याला माहिती आहे बदलायचं, ऍडव्हर्बियल बदलायचं माहिती आहे, कनेक्टिंग वर्ड माहिती आहे, टेन्स माहिती आहे,
बरोबर आहे. त्याचबरोबर तुमचा जो रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते बदलायचं माहिती आहे. इन्व्हर्टेड कॉमा काढायचं माहिती आहे. आता पुढं सी सेड व्हॉट कॅन इट बी असा क्वेश्चन आहे. सी सेड व्हॉट कॅन इट बी. आपल्याला माहित आहे आपण सेड ऐवजी काय वापरणार आहे म्हणून सांगितलं होतं WH मध्ये. WH क्वेश्चन मध्ये आस्क, त्याचा आपण आस्क केला. नो प्रॉब्लेम. आता आपल्याला इथला कॉमा काढायचा आहे. कॉमा काढताना आपण काय करतो, कनेक्टिंग वर्ड कॉमाच्या ठिकाणी देतो. तर हा कॉमा काढताना आपण कनेक्टिंग वर्ड कुठला वापरला, व्हॉट वापरला. व्हॉट का वापरला, कारण तोच WH वर्ड आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं हे आस्क कुठून आलं, व्हॉट कुठून आलं, सोपंच आहे, काहीच नाही. सेड त्याचं आपण काय केलं, रिपोर्टिंग वर्बचं आस्क केलं. आपल्याला कनेक्टिंग वर्ड वापरायचा या कॉम्याच्या ठिकाणी, म्हणून आपण काय केलं, WH च्या वाक्यामध्ये असणारा तोच WH वर्ड इथं घेतला. सी आस्क्ड व्हॉट. आताच मी सांगितलं होतं तुम्हाला, क्रियापदाच्या अगोदर कर्ता घ्यायचा, म्हणजे SVO करायचं. आपल्याला काय करायचं, SVO अशी वाक्यरचना करायची. म्हणजेच काय, क्रियापदाच्या अगोदर काय पाहिजे, आपला कर्ता पाहिजे. काय पाहिजे, आपला कर्ता पाहिजे. कशाच्या अगोदर, क्रियापदाच्या अगोदर कर्ता पाहिजे. मग बघा आता इथं कर्ता कुठं आहे, इथं आहे, क्रियापदाच्या नंतर आहे. तो आपण काय केला, अगोदर घेतला. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. कॅनचा बदल काय होतो, कॅनचा बदल आपण लिहून दिलेला आहे, कुड होतो. आणि बी हे इथलं काय आहे, मेन वर्ब आहे, त्याला तसंच ठेवलं, फुल स्टॉप दिला. उत्तर काय तयार झालं, सी आस्क्ड व्हॉट इट कुड बी. सी आस्क्ड व्हॉट कुड इट बी असं येईल का, नाही येणार. कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे, वाक्यरचना आपल्याला कशी करायची आहे, क्रियापदाच्या अगोदर कर्ता. क्रियापद कोणता आहे, कुड आहे, त्याच्या अगोदर कर्ता आला पाहिजे. क्रियापदाच्या नंतर कर्ता घेऊन चालेल का, नाही, कारण ते आता प्रश्न संपलेला आहे इथला. आपण ते एक स्टेटमेंट झालेला आहे सरळ सरळ. आता म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इथला अगोदर घ्यावं लागेल आणि कुड त्याच्या पुढे ठेवावं लागेल. म्हणजे आता इथली वाक्यरचना कशी झाली, SV झाली. पुढे एखादं ऑब्जेक्ट असू शकतं, तर SV आपल्याला करायचं आहे. क्रियापदाच्या अगोदर कर्ता आणायचा आहे WH टाईप मध्ये. आता बघा, सेडचे आस्क्ड झाले, व्हॉट हात जोडणारा शब्द वापरला, कॅन इट बी क्रियापद कर्ताचे काय झालं, इट कुड बी, म्हणजेच कर्ता क्रियापद असे रूपांतर झाले. कॅनचा बदल काय झाला, कुड झाला. ठीक आहे. WH टाईप याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काय प्रोसिजर करायचे आहे हे तुमच्या लक्षात आलं. हॅलो, सांगा. काय सांगायचं सर, WH टाईपचं उदाहरण सोडवताना काय प्रोसिजर करायची हे तुमच्या लक्षात आलं का असं विचारलं मी. हो सर. हा, काय होतं, प्रोसिजर लक्षात यायला पाहिजे. मग हे बाकीचे जे नियम वगैरे आहेत ना, ते तुम्ही नंतर पण करू शकता. आता बऱ्याच वेळेला काय होईल, तुम्हाला एखाद्या टेन्स मधून दुसरा टेन्स कन्वर्ट करताना आठवत नसेल की कुठला टेन्स वापरायचा, ते तुम्ही नंतर करू शकता. पण प्रोसिजर काय फॉलो करायची, स्टेप्स कोणत्या आहेत, त्या तुम्हाला आत्ताच इथे कळायला पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. तर याच्यामध्ये पण जर प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स आला तरी पण तेच आहे. हो, तेच आहे. नाही, हा सेम ह्याच्यासारखंच करायचं, म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स आला तर आपण चेंजेस नाही करायचे. हा, नाही करायचं. रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये असेल तर वाक्याच्या काळात बदल करायचा नाही, संपलं, तिथंच आहे सगळं. त्याच्यानंतर पॅसेंजर सेड टू स्ट्रेंजर. पॅसेंजरनं एका अनोळखी व्यक्तीला किंवा माणसाला म्हणला, काय म्हणला, वेअर इज द स्टेशन. आपल्याला हे वाक्य कन्वर्ट करायचं. तर पॅसेंजर लिहिण्यात काहीच अडचण नाही. रिपोर्टिंग वर्ब कुठला, इथलं सेड टू आहे, WH चं वाक्य आहे, म्हणून आपण या सेड टू चं काय करणार,
आस्क्ड करणार. स्ट्रेंजरला स्ट्रेंजर तसंच लिहिलं. इथला कॉमा आपल्याला काढायचा आहे आणि हे एकत्र वाक्य करायचं आहे. कॉमा काढायचा आहे म्हणजे आपल्याला तिथं कनेक्टिंग वर्ड लिहायचा आहे आणि कनेक्टिंग वर्ड लिहायचा आहे म्हणजे त्याच वाक्यातील कनेक्टिंग वर्ड तिथं द्यावा लागेल. बघा, त्याच्यानंतर क्रियापदाच्या अगोदर काय घ्यायचंय आपल्याला? त्याच्या अगोदर मी आता सांगितलं होतं क्रियापदाच्या अगोदर काय यायला पाहिजे. आता इनडायरेक्ट करताना क्रियापदाच्या अगोदर करता यायला पाहिजे. आता इथं हे वर्ब आहे आणि हे सब्जेक्ट आहे. अगोदर आपल्याला सब्जेक्ट घ्यावं लागेल. द स्टेशन हे सब्जेक्ट घेतला आणि इज हा करता आपण पुढे घेणार आहे, परंतु इज हे प्रेझेंट मध्ये आहे म्हणजे त्याचा काय होईल? काय होईल? इजचा वॉज होईल. लिहिला पुढं. वॉज होईल. वाक्य काय झालं? पॅसेंजर आस्क्ड अ स्ट्रेंजर वेअर द स्टेशन वॉज. सेड टू चे आस्क्ड झाले. वेअर जोडणारा शब्द म्हणजे जोड शब्द आहे. इज द स्टेशन क्रियापदचे द स्टेशन वॉज असे रूपांतर झाले. इजचे वॉज झाले. हे दुसरं वाक्य. आता टाईप बदलू. येस नो टाईप. येस नो. येस नो मध्ये काय करायचं आपल्याला? पहा, एक वाक्य आहे. मगाशी आपण पाहिलं होतं. येस नो टाईप मध्ये कनेक्टिंग वर्ड म्हणून काय वापरायचं आहे ते मगाशी आपण पाहिलेलं आहे. काय वापरायचं आहे कनेक्टिंग वर्ड म्हणून येस नो मध्ये? काय वापरायचं आहे सांगा? येस नो मध्ये कनेक्टिंग वर्ड म्हणून काय वापरायचं येस नो टाईप मध्ये? येस नो म्हणजे काय? इफ किंवा वेदर वापरायचं. बरोबर आहे. आता येस नो म्हणजे काय ते अगोदर लक्षात घ्या. डब्ल्यूएच चं माहिती आहे. ज्या प्रश्नाची सुरुवात डब्ल्यूएच शब्दानं होते त्याला डब्ल्यूएच टाईप म्हणतात किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतात. आता येस नो म्हणजे काय? ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो असतं त्याला आपण येस नो टाईप म्हणतो. आता इथं प्रश्न विचारलेला आहे. कशावरून कळतंय आपल्याला? त्या क्वेश्चन मार्कवरून कळतंय की प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर हे येस नो मध्ये देता येतंय का? बघा, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केला का? उत्तर काय असेल? येस किंवा नो. म्हणजे हे काय आहे? येस नो आहे. तर येस नो असताना आपल्याला काय करायचं आहे? इफ कनेक्टिंग वर्ड काय वापरायचं? इफ किंवा वेदर वापरायचं. इफ किंवा वेदर. आता पहा, द टीचर सेड टू स्टुडंट. सेड टू आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण काय करणार? आस्क्ड केला. सेड टू द स्टुडंट. ठीक आहे. त्याच्यानंतर कनेक्टिंग वर्ड आपल्याला यूज करायचा आहे. मग या कॉमाच्या ऐवजी आपल्याला कनेक्टिंग वर्ड आणि स्पेशली येस नो मध्ये इफ किंवा वेदर घ्यायचा आहे. आपण इफ घेतलेला आहे. पुढं आता हॅव यू कम्प्लिटेड. सांगा बरं, हॅव यू कम्प्लिटेड याच्यामध्ये टेन्स कोणता आहे? पास्ट. इकडे लक्ष द्या. हॅव यू कम्प्लिटेड याचा अर्थ हे सरळ वाक्य काय आहे? यू हॅव कम्प्लिटेड. याचं सरळ वाक्य काय आहे? हॅव यू कम्प्लिटेड हा क्वेश्चन आहे. साधं वाक्य काय असेल? यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क असेल. मग हॅव कम्प्लिटेड ही वाक्यरचना कोणत्या काळाची आहे? हॅव कम्प्लिटेड सांगा. हॅव कम्प्लिटेड ही वाक्यरचना कोणती आहे? हॅव हॅज हॅड प्लस वर्ब पीपी. हॅव हॅज हॅड प्लस किंवा हॅव हॅज प्लस वर्ब पीपी ही वाक्यरचना कुठली आहे? कुठल्या काळाची आहे? पास्ट कुठल्या? टेन्स आहे. हॅव प्लस वर्ब पीपी. प्रेझेंट परफेक्ट. हा, प्रेझेंट परफेक्ट आहे हा. तर या प्रेझेंट परफेक्टचा आपल्याला काय करायचं आहे? काळाच्या बदलामध्ये त्या लिस्टमध्ये प्रेझेंट परफेक्टचा काय होतो? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट होतो. ओके. आता बघा, इफ. आता आपल्याला इफ हा आपण कनेक्टिंग वर्ड वापरला. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे मगाशी आपण की क्रियापदाच्या अगोदर काय घ्यायचं? आपल्याला कर्ता घ्यायचा आहे. या वाक्यातील कर्ता कुठला आहे? यू आहे. आता यू हे कुणासाठी वापरलेलं आहे? स्टुडंटसाठी. म्हणून आपण यूचं काय केलेलं आहे इथं? ही. इफ ही. आता हॅव कम्प्लिटेड
हे प्रेझेंट परफेक्ट आहे, तर त्याचा इथं काय केलेला आहे, पास्ट परफेक्ट केलेला आहे का, पास्ट परफेक्ट. त्याच्यानंतर युअर म्हणजे कोणाचा, या विद्यार्थ्याचा, म्हणजे युअरचा बदल काय होणार, हिज. हीच होणार. युअरचा बदल काय आहे, हिज. आणि बाकी तर होमवर्क आहे, क्वेश्चन मार्क निघून जाणार, फुल स्टॉप येणार. म्हणजे वाक्य काय होणार, द टीचर आस्क्ड द स्टुडंट इफ ही हॅड कम्प्लिटेड हिज होमवर्क. तेच इथं दिलेलं आहे. सेड टूचं आस्क्ड झालेलं आहे, इफ हा जोडणारा शब्द वापरलेला आहे, यू विद्यार्थ्यासाठी आहे म्हणून स्पेशली ही वापरलंय. पुढं हॅव कम्प्लिटेड, आताच आपण वर पाहिलं, हॅव कम्प्लिटेड काय आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. त्याचं काय झालं, हॅड कम्प्लिटेड पूर्ण भूतकाळ झाला, ते पण आपण लिहून दिलेलं आहे. युवरचं काय झालं, हीच झालं. हे प्रोनाउन चेंजेस आहेत. हे कसले चेंजेस आहेत, प्रोनाउन चेंजेस आहेत. हे टेन्सचा चेंज आहे, कनेक्टिंग वर्ड आहे. प्रत्येक चेंज आपण करून पाहायचा आहे. पुढे जाऊया. राम सेड टू श्याम, मे आय बॉरो युअर नोटबुक. बघा, सेड टू आहे सुरुवातीलाच, आपल्याला आस्क्ड करावं लागेल. त्याचं आस्क्ड का केलं, कारण हा येस नो आहे. त्या सेड टू चं टोल्ड पण होऊ शकतं. कधी झालं असतं, त्या सेड टू चं टोल्ड कधी झालं असतं सांगा, जर वाक्य असर्टिव्ह असतं तर. बरोबर आहे. हे वाक्य काय आहे, येस नो मध्ये आहे. येस नो मध्ये आहे कशावरून समजलं आपल्याला, एकतर क्वेश्चन आहे, आणि क्वेश्चन वाचल्यानंतर मे आय बॉरो युअर नोटबुक, मी तुझं नोटबुक घेऊ शकतो का थोड्या वेळासाठी, तर ते येस किंवा नो मध्ये उत्तर असेल. म्हणून आपण काय केलं, सेड टू चं आस्क्ड केलेलं आहे. श्यामला श्याम लिहिलं. हा आपल्याला कॉमा काढायचा आहे, म्हणजे कनेक्टिंग वर्ड वापरायचा आहे. कनेक्टिंग वर्ड आपल्याला काय वाक्य जोडण्यासाठी वापरायचा आहे, येस नो. म्हणून आपण इफ किंवा फेदर पैकी घेतोय, तर इफ घेतलं. त्याच्यानंतर इथला हा जो बोलणारा आहे आय, हा कोण आहे, मे आय बॉरो युअर नोटबुक, यातला आय कोण आहे, राम. राम आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला ह्या आयचा बदल काय करावा लागेल, ही करावा लागेल. आणि आपण ही इथं सुरुवातीला का घेतलं, तर क्रियापदाच्या अगोदर आपल्याला करता घ्यायचा आहे, म्हणजे वाक्याची वाक्यरचना सरळ साधी करायची आहे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा आय म्हणजे त्याचा बदल ही घेतला. त्याच्यानंतर क्रियापद ठेवू. त्या मेचा बदल काय होतो, माईट. युअर, युअर कुणाबद्दल वापरलेला आहे, श्याम बद्दल. श्याम बद्दल. इथं जर सीमा असतं तर ह्या हिटच्या ठिकाणी काय आलं असतं, हर. हर आलं असतं. राईट हर. तर बॉरो हिज नोटबुक. आता ते पुन्हा इथे तुम्हाला व्यवस्थित करून दिलंय. सेड टू चं आस्क्ड झालेलं आहे, इफ हा जोडणारा शब्द आहे, आयचं रामसाठी आहे म्हणून ही झालं, मेचं माईट झालं, युअर हे श्यामसाठी आहे म्हणून हीच झालं. जर ते सीमासाठी असतं तर हर झालं असतं. पुढे जाऊया. सर मला एक डाऊट आहे, आता तिथे हे वाक्य वरती करा ना सर, तेच वाक्य. हा सर, आता इथे ना असर्टिव्ह असतं, आस्क सॉरी सेड टू, तर तिथे आपण रिक्वेस्टेड यूज करू शकतो का सर, असर्टिव्ह असेल तर. असर्टिव्ह असेल तर राम रिक्वेस्टेड कसं, ते रिक्वेस्ट करणार नाही ना. हा मी समजा म्हटलंय बघा ना इथं. सर, म्हणजे ती मग रिक्वेस्ट. आता बघा, राम जर रिक्वेस्टेड क्वेश्चन मार्क श्याम. नसेल तर. ऐकून घ्या, पुढे काय विचारलंय त्यानं, इफ, थांबा त्याच्यावरती आहे ते. हा, मे आय बॉरो युअर नोटबुक. आता ही रिक्वेस्ट आहेच का, मे आय बॉरो युअर रिक्वेस्ट, ही रिक्वेस्ट आहे का, नाहीये. ते जस्ट त्याने विचारलेलं आहे. रिक्वेस्ट काय असू शकते, प्लीज येऊ शकतं त्याच्यामध्ये. मग इथं प्लीज येईल, प्लीज त्याच्या पुढे येईल. समजतंय, जर प्लीज असेल तर इकडे रिक्वेस्ट असेल. आणि तुम्ही जसं म्हणताय की राम रिक्वेस्टेड, असं म्हणताय का तुम्ही, राम रिक्वेस्टेड. हो सर. बरोबर आहे का, राम रिक्वेस्टेड श्याम, म्हणजे त्याने त्याला विनंती केली. काय केली,
मग हे येणार नाही ना, हे इन्व्हर्टेड कॉमाज येणार नाहीत की. रिक्वेस्टेड म्हणजे इथंच प्रेझेंट आला ना, म्हणजे पास्ट आला ना त्याचं, रिपोर्टिंग वर्ब इथंच आलं, त्याच्यामुळे हे इन्व्हर्टेड कॉमा येणारच नाही, त्याचं कंटिन्यू होईल ना काय रिक्वेस्ट केली ती. हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा त्या वाक्यामध्ये पुन्हा येणार नाही. काय येणार नाही? कारण राम रिक्वेस्टेड पुढेच लिहावं लागेल ना, राम रिक्वेस्टेड, त्याच्या पुढे तुम्हाला कनेक्टिंग वर्ड द्यावं लागेल, दॅट द्यावं लागेल किंवा काहीतरी द्यावं लागेल. हो. हा, म्हणजे इथं बदल झाला म्हणजे इकडं बदल झालेलेच पाहिजेत. म्हणजे इकडचे बदल तुम्ही ओव्हरलुक करून इथले बदल करायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं आपलं वाक्य जे आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट करताना आपलं जे वाक्य आहे ते वाक्य 4 पैकी कोणतं आहे त्यावरती लक्षात ठेवायचं. एक मी आता सांगितलं तुम्हाला, असर्टिव्ह आहे, असर्टिव्ह आहे. दुसरं WH आहे, WH मध्ये म्हणजे क्वेश्चन बरं का, इंट्रॉगेटिव्ह. तर दुसरं आहे WH असेल तर WH नेच जोडायचं आणि व्हर्बल असेल तर इफ ने जोडायचं. इफ किंवा वेदरनं जोडायचं. दुसरा असेल इंट्रॉगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह मध्ये पहिला असेल WH, त्याला ए म्हणूया, आणि दुसरा असेल येस नो. व्हर्बल. त्याच्यानंतर तिसरं Verbal असेल इम्परेटिव्ह, इम्परेटिव्ह असेल तिसरं, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि चौथं वाक्य असेल एक्सक्लेमेशन, एक्सक्लेमेशन असेल. तर बरोबर. आपण जे काही इथं बदल करणार आहे, याचं रिपोर्टिंग वर्ब असेल, त्याचा कनेक्टिंग वर्ड असेल, तर ते सगळं या वाक्याच्या प्रकारावरती डिपेंड असतं. म्हणून आपण सुरुवातीला काय घेतलं होतं, असर्टिव्हचं सुरुवातीला घेतलं मी. त्याच्यानंतर आता इंट्रॉगेटिव्हचं घेतोय, त्याच्यामध्ये WH आहे, येस नो आहे, ते घेतलं. इम्परेटिव्ह घेणार, त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन घेणार किंवा एक्सक्लेमेटरी घेणार, आणि मग त्याच्यावरून सगळ्यात शेवटी तुमच्या लक्षात येणार की त्या वाक्य प्रकारामध्ये आपल्याला कनेक्टिंग वर्ड आणि रिपोर्टिंग वर्ब याच्यामध्ये दोनच भेद आहेत. एक कनेक्टिंग वर्ड आणि दुसरं रिपोर्टिंग वर्ब, हे वेगवेगळे वापरावे लागतात. बाकीचे नियम सगळे सारखेच आहेत, ते आपण पहिल्यांदा पण पाहिलेलं आहे. आलं लक्षात आता? ओके सर. हो सर, थँक्यू सर. हा, हे महत्वाचं आहे. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यानुसार तुमचं रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिंग वर्ड यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊया. येस नोच आहे. रोहित सेड टू मोहित, हे नाहीये. इज दिस युअर पेन? बघा आता सुरुवातीला वाक्य पहा, रोहित सेड टू मोहित, इज दिस युअर पेन. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे सुरुवातीला आयडेंटिफाय करा. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? असर्टिव्ह आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे का एक्सक्लेमेटरी आहे? एक्सक्लेमेटरी आपल्याला माहिती आहे, ज्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतं. क्वेश्चन आहे म्हणजे इंट्रॉगेटिव्ह आहे का? आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे कारण क्वेश्चन मार्क आहे. इंट्रॉगेटिव्ह मध्ये WH न सुरुवात आहे का? नाही. येस नो त्याचं उत्तर द्यावं लागतंय का? इज दिस युअर पेन, हा पेन तुझा आहे का? येस, म्हणजे येस नो न उत्तर द्यावं लागतंय. म्हणजे वाक्य कुठलं आहे? इंट्रॉगेटिव्हचं आहे आणि स्पेशली येस नोचं आहे. इथून मग इकडं आता सुरुवात करायची. आता मी इकडून तुम्हाला सांगत होतो, परंतु आता जसं मॅडमनी सांगितलं की बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला समजत नाही की इथं काय वापरायचं. तर अगोदर आयडेंटिफाय करायचं की त्या 4 पैकी कोणतं वाक्य आहे आणि मग इकडे या. बरं, मग रोहित सेड टू चा बदल आपण इंट्रॉगेटिव्ह मध्ये स्पेशली येस नो मध्ये काय करतो? सेड टू चा आजकडे केलेला आहे. मोहितला मोहित ठेवलं. आपल्याला हे वाक्य कनेक्ट करायचं आहे, म्हणजे कॉमा निघून जाणार आहे, इन्व्हर्टेड कॉमा निघून जाणार आहेत. मग कनेक्टिंग वर्ड कुठला आहे? येस नो मध्ये इफ आणि वेदर आहे. इफ घेतलं. त्याच्यानंतर आता इथं धिस आहे. करता कोणता आहे या वाक्यामध्ये? करता धिस आहे. धिसचं काय झालं? धिसचं काय झालं? दॅट. दॅट झालं. इथचं काय झालं? वॉज. आपण वॉज. धिसचा बदल अगोदर का घेतला? कारण तो करताय, आणि वॉज हे काय आहे? क्रियापद आहे. युअर पेन, युअर म्हणजे कोणाचा? मोहितचा, म्हणून आपण हीच घेतलं. जर इथं एखाद्या मुलीचं नाव असतं तर आपण हर घेतलं असतं. पेनला आपण पेनच ठेवलेला आहे.
म्हणजे रोहित आस्क्ड मोहित इफ दॅट वॉज हिज पे, असं उत्तर आलं. पुन्हा तेच तुम्हाला इथं व्यवस्थित करून दाखवलेलं आहे. सेड टूचं आस्क्ड झालं, इफ आहे, दीचं दॅट झालं, इथचं वॉज झालं, इवरचं हिच झालं. पुढे जाऊया. बघा, प्रत्यक्ष कथनातील प्रश्नार्थक वाक्याचे अप्रत्यक्ष कथनात रूपांतर करताना अहवाल देणारे म्हणजे रिपोर्टिंग, बरं का, अहवाल देणारे म्हणजे रिपोर्टिंग वर्ब, क्रियापद तेच आहे, रिपोर्टिंग वर्ब. आस्क्ड किंवा क्वेश्चनड मध्ये बदलावे लागते, आपण वर पाहिलं, किंवा क्वेश्चनड पण तुम्ही यूज करू शकता. कुठं? इथं. इथं जे आपण प्रत्येक वेळेस आस्क्ड वापरलंय, इथं तुम्ही रोहित क्वेश्चनड सुद्धा वापरू शकता, नो प्रॉब्लेम. पुढं त्याच्यानंतर WH प्रश्नासाठी तोच WH जोडणारा शब्द म्हणून वापरला जातो, तर हो नाही म्हणजे यस नो टाईपसाठी इफ किंवा वेदर वापरलं जातं. यानंतर वाक्याच्या काळाची रचना मात्र पुन्हा एकदा इकडे लक्ष द्या, कर्ता, क्रियापद आणि कर्म अशीच करायची आहे. दॅट सुरुवातीला घ्यायचं आणि नंतर वॉच, समजतंय? आणि योग्य ते काळ, सर्वनाम, क्रियाविशेषण हे सगळे बदल करायचे. सोपं आहे, थोडी प्रॅक्टिस केली की तुम्हाला येईल. त्याच्यानंतर आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. आता दिलेले आज्ञार्थी वाक्य हे क्रियापदाने सुरू होतात. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं? आज्ञा, विनंती, सल्ला, सूचना इत्यादी त्याच्यात व्यक्त केलेलं असतं. उदाहरणार्थ स्टॉप, कम, गो, प्लीज कम. आता याचे आपण बघू. बघा, रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करताना काय करायचं? वाक्याच्या भावानुसार, म्हणजे वाक्यामध्ये जर ऑर्डर दिलेली असेल ऑर्डर, विनंती केलेली असेल रिक्वेस्टेड, सुचवलेलं असेल सजेस्टेड, सल्ला दिलेला असेल ऍडवाइज्ड, कमांड दिलेली असेल कमांडेड आणि वॉर्निंग किंवा चेतावणी दिली असेल तर वॉर्न, यासारख्या क्रियापदांचा वापर करावा. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे? ऑर्डर्ड, ऑर्डर दिल्यानंतर, रिक्वेस्ट विनंती, सजेस्टेड सुचवल्यानंतर, सल्ला कमांड आणि वॉर्न हे वाक्याचा आपण वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की दिलेल्या वाक्यामध्ये ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, सजेस्टेड आहे, सजेशन आहे किंवा ऍडवाइस आहे, कमांड आहे का वॉर्निंग आहे. तर त्यानुसार हे वाक्य हे जे कनेक्टिंग आहेत, रिपोर्टिंग वर्ब आहे ते वापरायचं. त्याच्यानंतर कनेक्टिंग बघा, होकारार्थी वाक्यासाठी काय वापरायचं आहे? टू. नकारार्थी वाक्यासाठी काय वापरायचं आहे? काय वापरायचं नकारार्थी वाक्यासाठी? नॉट टू. प्लीज हा शब्द जर आला असला तर त्याला काय करायचंय? असल्यास तो अप्रत्यक्ष कथनाच्या वेळेस काय करायचं? त्याला वगळावा म्हणजे काढून टाकायचा. इतर बदल जे आहेत, इतर बदल म्हणजे कोणते? टेन्सचा बदल, प्रेझेंटचा पास्ट करायचा सेमच, प्रोनाउनचे सेमच, क्रिया विशेषण ऍडव्हर्बियल चेंजेस सेमच. ते बदल नेहमीप्रमाणे करावे लागतात. उदाहरण पाहूया. बघा, एक उदाहरण, सी सेड टू हर ब्रदर. आता बघा, इथं प्लीज हा आपल्याला एक आयडिया देणारा शब्द आलेला आहे. प्लीज, हेल्प मी विथ माय होमवर्क. आता बघा, सेड टू च इथं आस्क्डच्या ऐवजी काय करायला पाहिजे? रिक्वेस्टेड. बघा, सी रिक्वेस्टेड, कारण प्लीज आलेला आहे. हर ब्रदर, कनेक्टिंग वर्ड काय वापरायचा आपल्याला? कुठला आहे कनेक्टिंग वर्ड? टू. टू घेतलेला इथं, टू. आता ज्यावेळेस आपण टू लावतो आणि त्याच्यानंतरचं जे वर्ब आहे ते इथं घेतो त्यावेळेस हे इन्फिनिटिव्ह होतं आणि जे मुख्य वर्ब आहे ते इथं आलेलं आहे. आता मुख्य वर्ब इथं आलेला आहे, त्याच्यामुळं इकडं फारसे काळात बदल करायचे
नाही बघा, हर, आता हर कुठून आलेला आहे? मी. बघा, हेल्प मी, मी कुणाबद्दल आहे? मी हा बोलणारा कोण आहे सांगा? शी. शी आहे, म्हणजे मीच काय होणार इथं? हर होणार. नाही, अगोदर याच आहे, हे हर जे आहे त्या मीच आहे. त्याच्यानंतर विथ, माय म्हणजे कोण आहे बोलणारा? पुन्हा शीच आहे, म्हणून ह्या मायचं पण काय झालं? हर झालं. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? होमवर्कला होमवर्क ठेवला. बघा काय करायचं आहे? सी रिक्वेस्टेड हर ब्रदर टू हेल्प हर विथ हर होमवर्क. हेल्प हर विथ हर होमवर्क. दोन्ही वाक्य किंवा एक एक वाक्य करून पाहायचं, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर दुसरं वाक्य पाहूया. द टीचर सेड टू द स्टुडंट. टीचर स्टुडंटला काय सांगतायत? डोंट एंटर द क्लास. बघा, द टीचर सेड टू इथं काय केलेलं आहे? ऑर्डर्ड द स्टुडंट. आता इथं डोंट आलेलं आहे, म्हणजे वाक्य कसलं आहे? डोंट आलेलं आहे म्हणजे वाक्य कसलं आहे? नकारार्थी. नकारार्थी. म्हणून Order. इथं आपण कनेक्टिंग वर्ड काय घेतला? नॉट टू घेतला. त्याच्या पुढे एंटर द क्लास, काहीच बदल करायचा नाही. त्याच्यामध्ये ना प्रोनाउन आहे ना ऍडव्हर्बियल आहे. काळामध्ये तर बदल आता इथं टू आल्यामुळे करता येणार नाही. हे दुसरं वाक्य त्यातलं. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं, प्रत्येक चेंज केलाय का पाहायचं. त्याच्यानंतर उद्गारवाचक वाक्य किंवा त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात. बघा, उद्गारवाचक वाक्य तीव्र भावना व्यक्त करणारी असतात. स्पेशली आनंद, दुःख, आश्चर्य, भीती ही त्यातून व्यक्त होत असते. इथं मात्र रिपोर्टिंग पर्ब मध्ये बदल वाक्यातील भावानुसार कसा करायचा? एक्सक्लेम्ड, डिक्लेअर्ड विथ, प्रेड, प्रार्थना करणे यासारख्या क्रियापदांचा वापर करावा. भावना स्पष्ट करण्यासाठी एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ सॉरो असे शब्द वापरता येतात. संयोजक शब्द म्हणजे कनेक्टिंग वर्ड काय वापरायचं आपल्याला इथं? पुन्हा काय वापरायचं आहे? सांगा, काय वापरायचं आहे संयोजक शब्द? हॅलो, हॅलो. हो सर. हा, तर संयोजक शब्द म्हणून आपल्याला दॅट वापरायचा आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? उद्गारवाचक शब्द वगळणे. बघा, फॉर एक्झाम्पल समजा व्हॉट, हाऊ, ओ, अलास, हुर्रा यासारखे उद्गारवाचक शब्द अप्रत्यक्ष कथनातून काय करायचे? ड्रॉप करायचे. तीव्रतादर्शक शब्द, कसले शब्द? तीव्रतादर्शक शब्द. व्हॉट किंवा हाऊ ऐवजी फेरी किंवा एक्स्ट्रीमली, प्रसंगी, ग्रेट यासारखे तीव्रतादर्शक वापरावे. व्हेरी, एक्स्ट्रीमली, ग्रेट असे शब्द वापरावे, तीव्रतादर्शक शब्द वापरावे व्हॉट आणि हाऊच्या ऐवजी. वाक्यरचना पुन्हा एकदा. उद्गारवाचक वाक्याला साध्या विधानार्थी वाक्यात सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे SVO रूपांतरित करा, जसं आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स केलं होतं त्या पद्धतीने. याचं उदाहरण एक पाहूया. राम सेड टू श्याम, हाऊ स्मार्ट यू आर. एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. उत्तर काय करावं लागेल आपल्याला? राम. आता सेड टू चा बद्दल आपण काय करणार आहे? एक्सक्लेमेशन मार्क असेल तर म्हणजे एक्सक्लेमेशन सेंटेन्स असेल तर काय करतो? सेड टू च एक्सक्लेम्ड टू श्याम लिहिलं, एक्सक्लेम्ड टू श्याम.
आता पुढे इथं आपल्याला कनेक्टिंग वर्ड काय वापरायचा म्हणून सांगितलेलं होतं, आपण आत्ताच पाहिलं, दॅट वापरायचं. त्याच्यानंतर आपल्याला कर्ता अगोदर घ्यायचा आहे. त्याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं कर्ता काय करायचा आहे, अगोदर घ्यायचा आहे. यू हा कर्ता इथला. तर यू कुणाबद्दल बोललेला आहे, म्हणजे यू हा इथला कोण आहे, श्याम आहे. म्हणून आपण काय करणार, ह्या यूचा बद्दल काय करणार, ही करणार. ही करणार. आर चा बदल काय करणार, वॉज करणार. आपल्याला माहित आहे हाऊ, व्हॉट असले शब्द आपल्याला ड्रॉप करायचे आहेत, म्हणून निघून गेला. आणि त्याच्याऐवजी काय करायचे, तीव्रता दर्शक शब्द वापरायचे. तीव्रता दर्शक शब्द आपण घेतला. पुढं स्मार्टला स्मार्टले. वाक्य झालं, राम एक्सक्लेम्ड टू श्याम दॅट ही वॉज व्हेरी स्मार्ट. दुसरं वाक्य पाहूया. बघा, मोहन सेड टू रोहन व्हॉट अ बिग ट्री इट इज. आता एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणून सेड टू चा आपण काय करणार, एक्सक्लेम्ड. टू रोहन कनेक्टिंग वर्ड आपण दॅट वापरला. आता आपल्याला काय करायचं आहे, या वाक्यातील कर्ता कोणता आहे, इट आहे, तो सुरुवातीला घ्यायचा आहे. घेतला आपण. इज हे क्रियापद आहे, म्हणजे प्रेझेंट मध्ये आहे, त्याला आपण काय केला, वॉज म्हणजे पास्ट मध्ये केला. व्हॉट हा शब्द आपण सांगितलाय, व्हॉट हाऊ काय करायचा आहे, व्हॉट आणि हाऊ या शब्दाला काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे, वगळायचं. वगळलं, हा स्किप करा, बरोबर. तर पुढं काय राहिलं, अ बिग ट्री. तर अ बिग ट्रीला आपण एक तीव्रता दर्शक शब्द त्याच्यामध्ये वापरू शकतोय, फेरी. अ फेरी बिग ट्री. मोहन एक्सक्लेम्ड टू रोहन दॅट इट वॉज अ व्हेरी बिग ट्री. पुढं पाहूया. तिसरं उदाहरण आहे, दे सेड हुर्रा वी हॅव ओन द मॅच. आता ज्यावरती इथं एक्सक्लेमेशन आलेलं आहे त्यावरती सेडचं काय होणार आहे, एक्सक्लेम्ड होणार आहे. केलं एक्सक्लेम्ड. आता विथ जॉय हे आपण ऍडिशनली त्याच्यात ऍड केलं. परीक्षेमध्ये सुद्धा असं येतं आणि आपल्याला वाटतं की ह्या वरच्या प्रश्नामध्ये तर विथ जॉय नाहीये आणि मग हे आलं कुठून, तर हे वाक्य बरोबर असणार नाही असं वाटतं, परंतु तसं नाहीये. एक्सक्लेम्ड विथ जॉय ही फ्रेज आहे. एक्सक्लेम्ड विथ जॉय ही फ्रेज आहे, त्याच्यामुळे ते आलेलं असतं. दे एक्सक्लेम्ड विथ जॉय. हुर्रा हा शब्द काय आहे, तो स्किप करायचा आहे, आपल्याला वगळायचा आहे. त्याच्यानंतर कनेक्टिंग वर्ड वापरावं लागेल आपल्याला. दॅट हे कनेक्टिंग वर्ड आपण वापरलं. त्याच्यानंतर वी हॅव ओन द मॅच. आता हे सरळच वाक्य आहे, काय प्रश्नच नाही. वी म्हणजे कोण, वी म्हणजे कोण आहेत, डे. दे म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून आपण वीच काय केलं, देला देच ठेवलं. दॅट दे. आता हॅव ओन, हॅव ओन हे कशामध्ये आहे, हॅव ओन कशामध्ये आहे, हा टेन्स प्रेझेंट कोणता आहे, परफेक्ट. हॅव ओन प्रेझेंट परफेक्ट आहे. हा, तर प्रेझेंट परफेक्टचा काय होतो, पास्ट परफेक्ट होतो. हॅड ओन द मॅचला द मॅच आपण तसंच ठेवलं. म्हणजे काय झालं, दे एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट दे हॅड ओन द मॅच. वी हॅव ओन प्रेझेंट परफेक्टचं काय झालं, दे हॅड ओन पास्ट परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊया. द गर्ल सेड अलास, दुःख आहे, आय फेल्ड द एक्झाम. अलास आय फेल्ड द एक्झाम. द गर्ल सेडचं काय होणार, एक्सक्लेम्ड होणार, परंतु दुःख आहे म्हणून काय होणार, विथ सॉरो. आय एक्सक्लेम्ड, द गर्ल एक्सक्लेम्ड विथ सॉरो. अलास निघून जाणार, ते दुःखदायक आहे आणि त्याच्यामुळे विथ सॉरो घेतलेला आहे. कनेक्टिंग वर्ड दॅट वापरलेला आहे. त्याच्यानंतर आय म्हणजे कोण आहे, आय म्हणजे कोण आहे, द गर्ल. म्हणजे शी आहे.
म्हणून आपण ह्या आयचं काय केलं इथं शी केलेलं आहे. फेल्ड याच्यामध्ये काळ कोणता आहे सांगा, कोणता काळ आहे फेल्ड मध्ये? पास्ट. पास्ट म्हणजे सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचा कोणता होतो? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट होतो. म्हणून आपण काय केलं याला हॅड फेल्ड केलं. द एक्झामला द एक्झाम आहे. म्हणजे द गर्ल एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट शी हॅड फेल्ड द एक्झाम. इथं आय फेल्डचं काय झालं सिंपल पास्टचं, सी हॅड फेल्ड पास्ट परफेक्ट झालं. त्याचे नियम अगोदर आपण लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, तर सोपं आहे. अप्रत्यक्ष कथनाचे नियम समजून घेण्यासाठी व त्यात पारंगत होण्यासाठी नियमित प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला हा भाग 1 मार्क देणार नाही. प्रॅक्टिस केली तर इथला तुम्हाला 1 मार्क 100% येणार आहे. स्पेशली बघा, काळ, सर्वनाम, क्रियाविशेषण यामधील बदलांचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता काळामध्ये पण मी तुम्हाला तिथं 7-8 काळ लिहून दिलेले होते. सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होतो, प्रेझेंट कंटिन्यूसचा प्रेझेंट पास्ट कंटिन्यूअस होतो. तर ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 1 नंबर सर्वनाम, आयचे बदल काय होतात, हीचे बदल काय होतात, मायचे बदल काय होतात, हे तुम्हाला तिथं लिहून दिलं होतं, ते पाहावं लागेल. क्रियाविशेषण दिस, दॅट, हिअर, देअर, अगो, नाव, देन हे सगळे याचे बदल लक्षात ठेवावे लागतात. आणि मग तुम्हाला हे सर्वच गोष्ट आता शेवटी काय येतं, तिथं काय असं विचारलं जात नाही की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करा, तसं येतच नाही. डायरेक्ट प्रश्न येतो. आपण फाइंड आउट करायचं की ते वाक्य 4 वाक्याच्या प्रकारामधलं कुठलं आहे आणि त्यानुसार आपल्याला कनेक्टिंग वर्ड आणि रिपोर्टिंग वर्ब 2च गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्ही ते जे ऑड मॅन आउट जसं कट पद्धत आपण करतो पर्याय बाद करण्याच्या पद्धतीमध्ये, त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्षात म्हणजे 1 मार्क घेऊ शकताय जर तुम्हाला हे माहित असेल काय की कुठल्या वाक्यासाठी आपल्याला कुठला कनेक्टिंग वर्ड आणि कुठला रिपोर्टिंग वर्ब वापरायचा. लक्षात ठेवायचं तुम्ही एकच, एक म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आरफी आणि कनेक्टिंग वर्ड, हे 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. हे लक्षात ठेवा. काळाचं लक्षात ठेवावं लागेल, सर्वनाम लक्षात ठेवावं लागेल आणि क्रियाविशेषण लक्षात ठेवावं लागेल. हे 5 नियम आहेत. काळ, सर्वनाम, क्रियाविशेषण, रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिंग वर्ड, हे 5. अवतरण चिन्हाचं काय माहिती असते तुम्हाला. हे 5 तुम्हाला अगोदर व्यवस्थित करावं लागेल, मग तुम्हाला एक एक वाक्य सोडवता येईल. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? चेंज आपलं हे डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये चेंज इनटू इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट उलटही तुम्हाला करता येऊ शकतं, किंवा बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रश्न फिरवून पण विचारला जातो. तर तुम्हाला स्पेशली हे जे नियम आहेत ते माहिती असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्ष कथन 1 मार्क 100% येणार आहे. रिपोर्टिंग वर्ब माहित पाहिजे तुम्हाला, रिपोर्टेड स्पीच माहित पाहिजे. इथं दिलेलं आहे, हे आहे रिपोर्टिंग वर्ब, हे आहे रिपोर्टेड स्पीच. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे, रिपोर्टिंग वर्ब बदलायचा आहे, कंजंक्शन वापरायचं आहे, प्रोनाउन मध्ये बदल करायचा आहे, टेन्स मध्ये बदल करायचा आहे. हे टेन्स बदल तुम्ही लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. सिंपल प्रेझेंटचा काय होतो, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्यूचा पास्ट कंटिन्यूअस, प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट, हे महत्वाचं आहे. पास्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस मध्ये कोणताही बदल होत नाही. मॉडेल्स मध्ये डू, डज, डीड, इज, एम, वॉज, आर, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, शुड, विल, वुड हे सगळं पाठ करून ठेवायचं. मस्ट, मस्ट अपवादात्मक, हे अतिशय अपवादात्मक, स्पेशली हे एमपीएससी मध्ये याच्यावरती जास्त भर असतो विचारण्यावरती.
काय माहिती याच्यात सुद्धा विचारलं तर, म्हणून हे पण तुम्हाला दिलेलं आहे. मस्ट परमनंट और रूल किंवा प्रोबेशनच्या वेळेस वापरायचं. ठीक आहे. हे ऍडव्हर्बियल चेंजेस आहेत सगळे. ऍडव्हर्बियल चेंजेस. टुनाइट, दॅट नाईट, टुमॉरो, द नेक्स्ट डे, हिअर, देअर. प्रॅक्टिस केल्याशिवाय थोडंसं तुम्हाला हे सहज सोपं वाटणार नाही. प्रॅक्टिस करा. शेवटी आपण इंग्लिशचं, स्पेशली इंग्लिशचं जे काही वाक्य आहेत, मग ते ह्याचे असतील, डायरेक्ट इनडायरेक्टचे असतील, किंवा चेंज द व्हाईटचे असतील, किंवा डिग्रीचे असतील, किंवा क्वेश्चन टॅग असेल, तर असं आपण शेवटी एक रिव्हिजन किंवा एक प्रॅक्टिस म्हणून लेक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल. त्यावेळेस तुमच्या हे अधिक लक्षात येईल. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं याच्यामध्ये? हॅलो. ठीक आहे. आपलं पुन्हा 7 वाजता ह्याचं लेक्चर आहे. कशाचं? डिग्रीचं. तर आपल्याला डिग्रीच्या लेक्चरला पुन्हा 7 वाजता जॉईन व्हायचंय लाईव्ह. ठीक आहे. बंद करू लेक्चर. हो सर. ओके. 7 वाजता आपल्याला डिग्री शिकायची आहे.